जय शिवराय मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी हक्काच्या यूट्यूब चॅनल जर्नी विथ निखिलमध्ये. मित्रांनो, आपल्या कोकणात आहे ना सण उत्सवाला झालेली आहे सुरुवात आणि त्याचाच आपण आनंद घेण्यासाठी चाललो आहे ते अंगणेवाडीत आपण जाता देवरुखच्या पुढे आलो आहे आणि देवरुखच्या पुढे येतानाच आपल्याला दादा मिळालेत. दादांचं मी थोडक्यात सांगतो. दादा आहेत ना प्रवास करतायत कुठून माहिती आहे का, उत्तराखंडवरनं महाराष्ट्रात. आणि महाराष्ट्रात तुम्ही कसे फिरताय, काय काय एक्सप्लोर करणार, जरा थोडक्यात सांगा ना. जय शिवराय, मेरा नाम कार्तिक, मैं उत्तराखंड में जितने फोर्स अपने छत्रपति शिवाजी महाराज के 350 वो मैं कंटिन्यू साइकिल से कर रहा हूँ एक साल से कंटिन्यू मुझे अपना 1 साल से ऊपर ही मुझे हो चुके हैं. अब तक के मेरे 256 किलो हो चुके हैं. मेरा हर एक किले में जाकर प्रयास रहता है इस किले के ऊपर क्या है क्या नहीं, शॉर्ट में पूरा हिस्ट्री बताने का. इस किले पे कौन से राजाओं ने कौन से राजा ने इसमें शासन किया है और कौन से राजाओं ने अपना निर्माण कराया है, इस किले का किस कार्य के लिए यूज हुआ करता, तो ये कितने ऊंचाई पे है समुद्र तट से, वो सब चीज़ें मैं एक्सप्लोर करता हूँ. किले के ऊपर क्या देखने को मिलता है क्या नहीं देखने को मिल जाता है, वो सब चीज़ें मैं दिखाता हूँ. किले के ऊपर क्या क्या अभी मौजूद है. अभी आपके कितने किले पूरे हो गए महाराष्ट्र में? 56 किले हो चुके हैं 1 साल में. हाँ, बहुत एक बढ़िया, साल में. बहुत बढ़िया. मैं महाराज जी के ऊपर एक बुक लिखने वाला हूँ, गढ़ किले के ऊपर एक बुक लिखने वाला हूँ. उसी का प्रयास मेरा कंटिन्यू चालू है. ग्रेट ग्रेट ग्रेट. मित्रांनो, इन्स्टा आय डी तुम्हाला दिसतोय, यूट्यूब आय डीसुद्धा दिसतोय. नक्की फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. खरंच मित्रांनो, एवढा प्रवास करणं आहे ना सोपं नाही. उत्तराखंडपासून महाराष्ट्रापर्यंत सोपं नाही. आत्ता आपण आपला पुढचा प्रवास करूया. आत्ता आपण चाललो आहे ते राजापूरच्या दिशेने. आत्ता आपण लांजामध्ये एंट्री केली आहे, म्हणजे आतल्या रोडला, हायवेला नाही. आणि नाश्ता करायला थांबलेलो. हे आहे ना फार सुंदर, म्हणजे तो ब्रिज लागतो बघा, ब्रिज उतरलात की इथे नाश्ता आहे. सुनंदा हॉटेल म्हणून आहे, फार सुंदर नाश्ता मिळतो. आम्ही ह्या रूटला आलो की दरवेळी इथंच नाश्ता करतो. चला आता नाश्ता वगैरे तर झाला आहे, जाऊया पुढच्या प्रवासाला. मित्रांनो, आता आपण लांजा फाट्यापासून जरासं पुढे आलो आहे आणि राजापूरच्या दिशेने चाललो आहे. आणि आता आपण आलो आहे ते वाटोळ गावात. बहुतेक आज बाजार आहे असं वाटतंय. भारी बाजारातली मित्रांनो मजाच वेगळी असते. म्हणजे जे तुम्हाला आनंद मॉलमध्ये वगैरे भेटणार नाही ना, तो आनंद तुम्हाला बाजारात मिळतो. स्वस्तातल्या स्वस्तात वस्तू इथे मिळतात आणि आनंद तर त्यापेक्षा जास्त मिळतो. आणि मित्रांनो, फायनली आपण आलेलो आहे ते आता मुंबई गोवा हायवेवर होणी फाट्यावर आपण आलो आहे. आता जाऊया थेट राजापूरच्या दिशेने. इथला रोड बंद आहे, तो असा वळसा मारून आपल्याला जायचं आहे. चला, होणी फाट्यावरनं पुढे आलो आपण, कणकवली क्रॉस केला आणि त्यानंतर आता आपण चाललो आहे ते एका हिडन लोकेशनला. हिडन पण आहे आणि व्हायरल पण आहे. आपण चाललो आहे ते कोकणातील सर्वात मोठं स्फटिक लिंगायत जिथे आहे ना, ते बघायला चाललो आहे. आजच्या व्हिडिओत आहे ना संपूर्ण डिटेल माहिती तुम्हाला भेटणार आहे. व्हिडिओ इथपर्यंत बघितले आहे, ह्याच्या पुढेही बघा, कारण की स्फटिक लिंगायत मंदिरापर्यंत कसं जायचं हे या व्हिडिओ तुम्हाला आता पाहायला मिळणार आहे. आता आपण आलो ते जेवायला हॉटेल आनंदी रेस्टॉरंट, कणकवली ते मालवण या रूट दरम्यान आहे. उजव्या साईडला आहे, फार सुंदर आहे, क्लीन आहे. प्रमोशन नाही करत आहे, खरंच आमचा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे. क्लीन आहे, टॉयलेट वॉशरूम चांगले आहेत, ॲम्बियन्स खूप छान आहे. कधी आलात तर हॉटेल आनंदीला नक्की भेट द्या, खूप सुंदर जेवण आहे. चला आता जास्त वेळ न काढता जाऊया मंदिरात. कणकवलीपासून मालवणच्या दिशेने आपण निघाल्यावर आपल्याला असा एक बोर्ड पाहायला मिळतो उजव्या दिशेला. अंगणेवाडी 30 किलोमीटर, मालवण 33 किलोमीटर आणि कट्टा 12 किलोमीटर. तिथे समोर आपल्याला बोर्ड दिसतोय, तो म्हणजे SSPM लाईफ टाईम हॉस्पिटल. त्याच रोडने आपल्याला जायचं आहे सरळ. कसाल गावावरून असे पुढे आलात म्हणजे मालवणच्या दिशेने जवळजवळ एक 10 ते 15 मिनटं तुम्ही गाडी चालवलीत ना की तुम्हाला ही चिकूची अशी बाग पाहायला मिळेल. या चिकूच्या बागेच्या समोरच आहे ते निर्वाण शिवलिंग. चला तिथं जाऊया आणि दर्शन घेऊया. आणि गाड्या पार्क केल्यावर आहे ना अशी सुंदर अशी पायवाट इथं पाहायला मिळते. आणि ही आय थिंक नंतर वाळू आणून टाकलेली आहे, भारी वाटतंय. हे बघा, इकडे साईडला काजूची बाग आहे, इकडच्या साईडला आंबा आहे, कोकम आहे. बरेच दिवस कोकम खाल्ला नव्हता, पण आता जाऊ दे, दुसऱ्याची बाग आहे त्यामुळे कोकमाची पानं काही खात नाही. असं मोह आवरत नाही हो, कोकमाची अशी ताजी ताजी पानं बघायला भेटली ना मोह आवरत नाही. आणि हा बघा काजूचा मोहर बघा, मोहर पण आला आहे आणि काजूच्या बियासुद्धा लागायला सुरुवात झाली आहे. मस्त आहे, मस्त आहे. पायवाटेतून आपण 5 मिनटं चाललो असू, तिथे आपल्याला एक छोटासा असा बोर्ड पाहायला मिळतो आहे, टुवर्ड्स धुनी. चला तिथे जाऊया आणि
काय काय आहे ना ते बघूया. ऊन आहे ना मित्रांनो भरपूर आता पडायला सुरुवात झाली. जशी होळी जवळ आली आहे ना तसं उन्हाची लाही जाणवायला लागली आहे. पण आपल्या कोकणात आहे ना म्हणजे अशी पश्चिम महाराष्ट्रासारखे असे चटके नाही लागत, पण घाम येतो. ह्युमिडिटी जास्त असल्यामुळे घाम येतो, ते एक आहे. आणि हे बघा समोरच आहे ते कोकणातील सर्वात मोठं स्फटिकलिंग आहे. हर महादेव. तर आपण ऋतुनाथ फाउंडेशन मध्ये आहोत. हे निर्वाणलिंग मंदिर आहे आणि तुम्ही बघत असाल काय सगळ्यात सुंदर स्फटिकाचं शिवलिंग आपल्या भूमीवर आहे महाराष्ट्रात. आता महाशिवरात्र येते. आपली योग परंपरा आहे जिथे आपण क्रियायोग हा निशुल्क लोकांना शिकवतो, वेदमंत्र शिकवतो आणि जी काय ध्यान साधना जी आहे ती आपण शिकवतो. इकडे जागृत आई कालीचं महाकालीचं स्थान आहे, जिकडे आपण शक्ती उपासना आणि ध्यान करतो. आणि इथे सगळ्या निर्गुण जे अद्वैत शिवमार्गी साधना जे आहेत ते आपल्याला इकडे होऊ शकतात. आता महाशिवरात्र असल्याने सगळ्यात मोठा भस्मा आरतीचा आणि भस्माभिषेकाचा जो कार्यक्रम होतो तो महाराष्ट्रात आपल्याकडे होतो. तर रात्री 11 वाजता महाभस्माभिषेक आहे आणि संपूर्ण दिवस रुद्राभिषेक असणार. नंतर तज्ञ असतील, चांगले देशातून गायक आपल्याकडे येतात आणि तो दिवस जो आहे आपला तो महादेवाचा आणि आई पार्वतीचा म्हणजे आई कालीचा हा विवाह सोहळा म्हणून आपण जल्लोषाने आपण साजरा करतो. तर नक्की सगळ्या भाविकांनी या आणि जितके शंकर वेडे आहेत त्यांच्यासाठी स्थान बनलेलं आहे आणि योग साधनेसाठी स्वतःच्या वैचारिक उंचीसाठी आणि सनातन धर्मासाठी प्रत्येक जण तुम्ही इकडे येऊ शकता, त्याचा अनुभव घेऊ शकता. भस्मारती ती नेहमी होते की भस्मारती फक्त महाशिवरात्रीला होते. रात्री 11 वाजता होणार ती. तर संपूर्ण कॅम्पस मध्ये मशाली असतात आणि त्यावेळी महादेवाचं आव्हान होतं, कारण गणांना माहिती नव्हतं महादेवाला सजवायचं कसं आणि शृंगार कसा करायचा. तर आपण सगळे वेडे वाकडे गण महाकालेश्वरला जशी होते जरा अजून जल्लोषाने होते आपल्याकडे, कारण तिकडे पूर्ण भस्माने होळी खेळली जाते. तर तो अनुभव घ्यायचा असेल तर भस्माने होळी खेळली जाते. होळी खेळण्यासाठी सगळं भस्म उडतं, कारण आपण गणामधून त्याला सजवतो, त्याला आवाहन करतो आणि तो लग्न मंडपात महादेव येतात आणि मग लगेच मग त्याचा सुंदर शृंगार जो आहे तो याचा केला जातो. मंदिराचा जीर्णोद्धार कधी करण्यात आला? जीर्णोद्धारपेक्षा आपली स्थापना झाली. जसं माझा गुरु आदेश झाला तरी आम्ही इकडे 5 वर्ष आधी आम्ही इकडे अखंड भूमी प्रज्वलित केली. नंतर एक लहान शिवलिंग होतं. प्रत्येक साधकांनी 5-5, 9-9 लाख मंत्रांचं अनुष्ठान केलं. वयाच्या 18व्या वर्षापासून ते 80 वर्षाचे आपले साधक. येताना आम्ही एकटे आलो होतो, पण आता 1000 लोकांचा परिवार आहे. तर तसं विवेकानंदांचा वाढदिवस 12 जानेवारीला असतो. आम्ही मूर्त काही बघितला नाही. विवेकानंद एवढी महाविभूती आपल्या देशात असली तरी नक्कीच चांगलाच मुहूर्त असेल. तर त्यावेळी ती सनातन धर्मासाठी जी सशक्तीकरणासाठी विवेकानंदांनी जे योगदान केलं त्याच्यासाठी छोटासा काय म्हणजे खारीचा वाटा म्हणून आम्ही हा प्रयत्न केला. काय पूर्णपणे शिवलिंगाचं वैशिष्ट्य असं काय सांगते? स्फटिक म्हणजे तुम्ही कॉट्स क्रिस्टल कॉट्स बोलतात. कॉट्स नावाची कंपनी पण आहे जी वॉचेस बनवते. तर त्याच्यात इलेक्ट्रिसिटीसाठी आणि वेळेच्या काउंटिंगसाठी हा कॉट्स खूप इम्पॉर्टंट मला तसं. तो एक महाकालाचे प्रतीक आहे. थोडासा सदाशिवलिंगही त्याला बोलतात, कारण तो वायव्य आहे. वायव्य नॉर्थ वेस्ट फेसिंग त्याची योनी आहे आणि साऊथ वेस्ट दक्षिण तो जो मृत्यूला फेस करतो. तो मृत्यूशी निर्भय होणं तुम्ही शंकराकडे पोहोचतात. महाकाल पण तसंच आहे. तर त्या हिशोबाने त्याची स्थापना आहे की प्रत्येक जण जो आत्मसाक्षात्कारासाठी नंतर स्वतःला जाणण्यासाठी आपण अंतरशिव आणि बाह्य शिव बोलतो. आतमधला शिव तुम्हाला कळलं, बाहेरचं कळणार. त्या हिशोबाने त्याची पूर्ण स्थापना केली आहे. सप्तचक्र साधनेसाठी
खूप पॉवरफुल मानलं जातं. आणि महासंजीवनी मृतसंजीवनी मंत्र जो आहे त्याने याचं अनुष्ठान केलंय. म्हणजे कोणाला काही आरोग्यापासून म्हणजे मानसिक प्रगतीसाठी कोणालाही इकडे साधना उपासना आणि ध्यान करायचं असेल त्या अनुषंगाने आम्ही इकडे सगळं केलंय. तर मुळात ही साधना स्थली आहे आणि तपभूमी असल्यामुळे जेव्हाही आपले क्रियायोगाचे नाहीतर आपले मेडिटेशनचे बॅच असतात त्यावेळी आपण कॅम्पस बंद ठेवतो, त्या दर्शन चालू नसतं. ओके. कारण सायलेन्स होणं पण तुम्ही बघतात, सायलेन्स हा सगळ्यांसाठी डिफिकल्ट झालाय आजकाल. लोक शांततेला जास्त घाबरतात आवाजापेक्षा. फार सुंदर अनुभव होता मित्रांनो. म्हणजे इथली जे वाईब्स आहेत ना, मी उज्जैनला गेलेलो, उज्जैनचे जे वाईब्स होते तिथली जी एनर्जी होती, ऊर्जा होती ना, तशी इथं पाहायला मिळते. फार शांत वातावरण आहे. तुम्ही इथलं आजूबाजूचा परिसर बघितलात, फार शांत वातावरण आहे. पण तिथं जी डिवाईन एनर्जी आहे ना ती फार वेगळी आहे. मी शब्दात सांगू शकत नाही अशी एनर्जी आहे. इथं येऊन अनुभवा. महाशिवरात्रीला फार मोठा उत्सव आहे. भस्म आरती महाराष्ट्रात कुठेही होत नाही, ती इथे होते आपल्या सिंधुदुर्ग तालुक्यात ओरस गावाच्या इथे जवळच, मालवण तालुक्याजवळच हे स्फटिक शिवलिंग आहे, तिथे होतं. डिटेल माहिती तुम्ही ऐकलीच, पण मी आवर्जून सांगतो, जसं 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेता तसंच आपल्या कोकणातील ह्या स्फटिक शिवलिंगाचं दर्शन घ्या. डिवाईन एनर्जी आहे, अविस्मरणीय अनुभव होता. फार सुंदर. मित्रांनो, आजची व्हिडिओ इथेच थांबवतो. व्हिडिओ जर आवडली असेल नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. भेटूया आंगणेवाडीच्या पुढच्या पाडव्यात. तोपर्यंत राम राम.